नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. हो मित्रांनो, 50,000 प्रोत्साहनपर अनुदान राज्यातील राहिलेले सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे आणि मित्रांनो पुन्हा सरसकट कर्जमाफी होणार आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या, म्हणजे या अगोदर या योजनेच्या कर्जमाफी झालेल्या त्यातील काही राहिलेले शेतकरी असतील त्यांची कर्जमाफी तर होणारच. त्यानंतर आणि ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळाला नाही त्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये लवकरच मिळणार आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे. तर मित्रांनो, सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, काय माहिती दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची सुरुवात केली. आजवर 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे. हो मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये 50,000 प्रोत्साहनपर अनुदान लवकरच जमा करण्यात येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही दुसरी अपडेट बघू शकता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कर्जमाफी संदर्भात माहिती दिली आहे. तर बघा मित्रांनो, काय माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 प्रोत्साहनपर अनुदान लवकरच जमा केला जाणार आहे. आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी लवकरच केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.